वैजापूर तालुक्यातील शासकीय निवासी वसतिगृह येथे एका विद्यार्थ्याला केली अमानुषपणे मारहाण। कबीर राजू निखाळे इयत्ता 9वी मध्ये शिक्षण घेत आहे। या विद्यार्थ्यावर अमानुषपणे मारहाण करण्यात आली। वसतिगृहामध्ये असलेले कॅमेरे फोडल्यामुळे, परंतु त्याचे असे म्हणणे आहे की ते कॅमेरे मी फोडलेले नाही। दिनांक 4 एप्रिल रोजी संध्याकाळी लाईट नसल्याने तेथील कॅमेरे दुसऱ्या कोणीतरी मुलांनी फोडले हे कळाले नाही। म्हणून दुसऱ्या दिवशी पेपर संपल्यानंतर आम्हाला 9वीच्या 8 ते 10 मुलांना ऑफिसमध्ये बोलावून घेतले व ते कॅमेरे तुम्हीच फोडले असे कबूल करा म्हणून आम्हाला शाळेचे मुख्याध्यापक माळी सर व शाळेचे अधीक्षक गव्हाणे सर यांनी आम्हाला 1 ते 1.5 तास खाली पाडून हाणामार केली। संध्याकाळी पालकांना फोन करून सांगितले की तुमच्या मुलांनी शाळेतील कॅमेरे फोडले आहे, त्याची नुकसान भरपाई म्हणून 20,000 रुपये तुम्ही आम्हाला द्या। पण पालकांनी पैसे न दिले कारण की त्यांच्या मुलांनी ते कॅमेरे फोडले नव्हते। त्यानंतर त्यांनी वैजापूर येथील पोलीस ठाणे इथे तक्रार नोंदवली। पुढील तपास वैजापूर पोलीस करत आहेत। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील जिंजुर्डे। माझं नाव कबीर राजू निखाळे। मी शासकीय निवासी शाळा वैजापूर येथे 9वीत शिक्षण घेत आहे। दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी शुक्रवारी काही मुलांनी रात्री कॅमेरे तोडले, तर सरांना ते कळालं नाही कोणी तोडलेले, कारण की लाईट गेलेली होती। तर मग सरांनी पुढच्याच दिवशी आमचा पेपर झाल्यावर आम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं 8-10 जणांना 9वीच्या आणि विचारलं की कोणी तोडले। तर आम्ही म्हणलो आम्हाला माहिती नाही। सर म्हणे तुम्हीच तोडले असते। आम्ही म्हणलो नाही सर आम्ही तोडलेले नाही आहेत। तर सर आमचे शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक दोन्ही पण उठले। शाळेचे मुख्याध्यापक माळी सर आणि अधीक्षक गव्हाणे सर दोघं पण उठले आणि दोघांनी आम्हाला हाणायला चालू केलं। ते एक तर म्हणे की एक तर तुम्ही तोडले कबूल करा, नाही तर मग कोणी तोडलं ते सांगा। काही मुलांनी आजूबाजूच्या मुलांची नावं घेतली, पण आम्ही ज्यांचे नावं सांगितले नाही बळजबरी कोणाचे, त्याच्यामुळे आम्हालाच हाणलं। 1-1.5 तास सलग आणत होते। आम्ही फार खाली पडलो तरी सुद्धा आम्हाला लाथीन तुडवलं आणि सगळ्यात जास्त त्यांच्यामध्ये मलाच हाणण्यात आलं, कारण की मी शेवटपर्यंत कबूल होत नव्हतो। तर मग ह्याच्यानंतर 1-1.5 तास हाणत राहिलेले होते। हे बघा इकडे पाठी हाणत आहे। सांग बोल तू काय। हात दाखव जिथे आणखी ते हे दंडावर आहे ना, इकडे खांद्याला, नंतर पाठीच्या 2 ठिकाणी आणि इकडे कुठे बरगडीला वाटतं इथे ना, इथे हां इथे खाली आपटून लागलं ना, हे नाही छडी आणि छडी मारलेली इथं। अच्छा हे काय हे पण छडीच डायरेक्ट छडीवर खडे पडले। छडी की काठी? काठीच, एवढी जाड काठी होती। अच्छा सुजारली बरोबर। इथे काय इथे पण सुजले आहे, त्या हातमध्ये घातल्यामुळे छडी लागली कोणाच। अच्छा हाताला पण बरंच लागलेलं आहे दिसतं। अच्छा इकडे पण सुजले हो इथे ते बघितलं। हां इकडचं पण ह्या हाताला दाखव। हाताला इथं सूज चढली, इथे सुजलेली आहे, इथं सुद्धा लागली। अच्छा त्यानंतर पुढे काय झालं मग? शर्ट असू दे बोल तू। हां बोल। 2 मिनटं। त्याच्यानंतर मग संध्याकाळ आमच्याकडून आम्ही शेवटपर्यंत कबूल झालो आणि खाली पडल्यानंतर फार लाथीने तुडवलं आम्हाला। दोघं सरांनी आम्हाला लाथीने हाणलं। त्याच्यानंतर सर आम्ही शेवटी आम्ही म्हणलो की सर जाऊ दे आम्हाला हाणू नका सर, आम्ही वाटलंच तर कबूल करतो। पालकांना फोन नाही केला? नाही आधी आम्हाला हाणलं पूर्णपणे, त्याच्यानंतर पत्र लिहून घेतलं आमच्याकडून की हे सगळं आम्हीच तोडलेलं आहे, आम्ही भरपाई करून देईन म्हणून। त्याच्यानंतर सरांनी मग त्याच्यानंतर घरच्यांना फोन लावला आमच्या की तुमच्या मुलाने असं केलं, तोडलेलं हे सगळं। तर त्याच्यानंतर सरांनी डायरेक्ट आहे ना आमच्या घरच्यांना फोन लावला आणि हे सांगितलं की तुमच्या मुलाने असं तोडलेलं, त्यांनी स्वतःहून कबूल केलं आणि पत्रसुद्धा लिहून घेतलं आमच्याकडून। तर मग तेच, आणि संध्याकाळी माझे पालक आले तेव्हा त्यांना पण हेच सांगण्यात आलं की तुमच्या मुलांनी हे तोडलेलं आहे। तर ती 20,000 माझ्या पालकांकडून मागण्यात आले। तर जेव्हा माझे पालक नाही म्हणजे माझे आल्यावर त्यांनी वय पाहिजे संध्याकाळी, तर मग त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो माझ्या वडिलांसोबत। मी कुठल्या पोलीस स्टेशनला? वैजापूरच्या पोलीस स्टेशनला तिथे वैजापूरच्या पोलीस स्टेशनला गेलो। आधी तक्रार केली आम्ही तिथं, तर मग त्यांनी सुद्धा माझे वय पाहिले। त्याच्यानंतर तक्रार दाखल करून घेतली ना लगेच? हां तक्रार लगेच दाखल करून घेतली त्यांनी, आणि त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये सुद्धा हे करण्यासाठी दिलं। त्यांनी दवाखान्यात पण सांगितलं आणि मला एक चिठ्ठी सुद्धा दिली। तर दवाखान्यात जाऊन ते एक्सरे काढले तेव्हा डायरेक्ट पूर्ण सुजलेलं होते म्हणे, एवढं कोणी हाणलेलं आहे। तर ते पोलिस सुद्धा म्हणे की शिक्षकांना सुद्धा एवढा हक्क नाही हाणण्याचा। कशामुळे हाणलं तर मला ह्याचं कारण सुद्धा सांगता येत नव्हतं, कारण की मी तोडलेलेच नव्हते कॅमेरे।
त्यांनी बळजबरी मला हाणलेलं आहे, तर त्याच्याबद्दलच मी केस पण केली त्यांच्यावर. तुझी आणि काय इच्छा आहे की तुझा काय केलं पाहिजे, तुला न्याय कसा पाहिजे? सरांची एक तर बदली करून टाका, नाही तर डायरेक्ट त्यांना सस्पेंड करा. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.